आपण करतो ह्याच्यासाठी आपला रोज खर्च आहेत, आपल्याला रोज पैसे पाहिजे. तर मग त्यासाठी आपण असं करायचं की नियोजन की आपला रोजचा 300-400 किलो माल मार्केटला डेली गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला 30 रुपये जरी दर मिनिमम भेटला आणि 30 पासून 70-60 पर्यंत कारलं विकले आम्ही. तर त्याच्यामध्ये जर रोजचा जर मार्केटमध्ये 300 किलो जरी माल असला तरी आपल्याला 10,000 ते 12,000 रुपये रोजचे मिळून जातात. त्याच्यातून आपला खर्च, लेबर खर्च किंवा औषधाचा खर्च सगळा सोडला तरी 8,000 ते 10,000 रुपये आपल्याला पर डे मिनिमम भेटतात. आणि जर आपण हे एका प्लॉटचं गणित लावलं, असे भरपूर प्लॉट असले तर मग आपल्याला मल्टिप्लिकेशन आपल्याला पैसे भेटतात. मग आपण करावं लागतं, म्हणजे त्या पद्धतीने सेल पण झाला पाहिजे, आपलं नियोजन तसं पाहिजे, मार्केटिंगचं तसं नियोजन पाहिजे, इथलं व्यवस्थापन तसं पाहिजे शेतातलं, अशा पद्धतीनं. आणि माझं तर टार्गेट असं राहतं की बाबा पर डे 10,000 रुपये आपल्या घरामध्ये कसे येतील ह्या शेतीतून, तर त्याच्याकडे एक फोकस्ड आहे आपण. पण शक्यतो जर रेटमध्ये यायचं असेल तर 4थ्या महिन्यातली लागवड चांगली ठरली जाते. जूनमध्ये रेट चांगले असतात, शाळा भरतात, रेट त्यावेळेस डिमांडिंग असते जरा मार्केटमध्ये, त्यामुळं जूनच्या म्हणजे एप्रिलच्या लागवडी योग्य राहतात. मंडळी नमस्कार, सध्या आपण आहे कारल्याच्या प्लॉटवरती. तर कडक उन्हाळ्याचा महिना चालू आहे सध्याला, आणि अशा उन्हाळ्यात सुद्धा या शेतकऱ्याने बघता हिरवागार प्लॉट आहे. म्हणजे अतिशय, म्हणजे खरं तर चॅलेंजिंग आहे. उन्हाळ्यामध्ये प्लॉट आणणं खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर हा जो युवा शेतकरी आहे, जे आपण आज शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलोय, तो युवा प्रगतशील शेतकरी आहे आणि प्रयोगशील शेतकरी आहे. मागील 9 वर्षापासून तो वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये करत असतो, म्हणजे वेलवर्गीयमध्ये. आता यांच्याकडे कारला आहे, दोडका आहे, भोपळा आहे, परत घोसावळा आहे, असे भरपूर वेलवर्गीयमध्ये त्यांनी लागवड करत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे याची लागवड करून चांगलं उत्पन्न, चांगलं अवरेज त्यांच्या प्लॉटमध्ये हे घेत आहेत. सतत त्यांची लागवड चालू असते आणि खरं तर यांचं मार्केटिंग जवळच आहे. म्हणजे आता सध्याला आपण जे आहे ते शेळगाव या गावामध्ये आहे. हे जे गाव आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये आहे. तर या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांना ते सध्याला मार्गदर्शनही करतात आणि स्वतःचा प्लॉट तुम्ही ह्यांचा बघू शकताय. उन्हाळा चालू आहे, एप्रिल महिना चालू आहे. 10 एकराचं ह्यांचं पूर्ण क्षेत्र आहे. त्या 10 एकर क्षेत्रामध्ये ह्यांनी 3.5 एकरामध्ये कारलं लावलेलं आहे आणि त्यातलं सध्याला 1.5 एकराचा प्लॉट हार्वेस्टिंगचा चालू आहे आणि बाकीचा जो आहे तो आता लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या शेतकऱ्याने ए टू झेड माहिती, म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे पाण्याच्या pH पासून ते जमिनीची निवड, जमीन कशी असली पाहिजे आणि रोपांची निवड असेल किंवा इतर खतांच्या मात्रा असतील, याबद्दल सर्व डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला भेटणार आहे एका युवा शेतकऱ्याकडून. आणि या शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली खूप शेतकऱ्यांनी अतिशय उत्तमरित्या प्लॉट चांगला आणलेला आहेत आणि इतर शेतकऱ्यांनाही सुद्धा मार्गदर्शन करतात. याच युवा शेतकऱ्याला आज आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोय. संपूर्ण माहिती डिटेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. खूपच उपयुक्त असा हा व्हिडिओ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर. तुमचा परिचय करून द्या ना पुन्हा एकदा. माझं नाव बाळकृष्ण प्रभाकर खराडे, राहणार शेळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर आता सध्याला आपण कारल्याच्या प्लॉटमध्ये, आणि उन्हाळ्यामध्ये खूपच चॅलेंजिंग असतं. म्हणजे कुठलंही तुम्ही वेलवर्गीय घ्या, तर कशा प्रकारे तुम्ही याचं नियोजन करता, आपण सुरुवातीपासूनच चालू करूया स्टेप बाय स्टेप. तर आता चालवलं, ह्याची लागवड कधी केली होती? जो प्लॉट आपण बघतोय तर ह्याची लागवड कधी केली होती तुम्ही? ह्याची लागवड 9 जानेवारी 2026 रोजी केली होती. म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्लॉट आणायचा या हिशोबाने तुम्ही ह्याची लागवड केली? हा, नियोजन तशा पद्धतीनं केलं होतं त्याचं सुरुवातीला. ह्यावेळी थोडंसं अंतर, बेडमधील अंतर थोडंसं कमी करून प्लांट पॉप्युलेशन थोडंसं जास्ती वाढवलं आपण ह्या प्लॉटमध्ये. आता उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्याचं पूर्ण नियोजन करताना उत्तर दक्षिण लागवड करून, जेणेकरून एका बेडची सावली दुसऱ्या बेडवरती पडेल आणि सेटिंगसाठी काही प्रॉब्लेम येऊ नये अशा पद्धतीनं थोडंसं मॅनेजमेंट केलं या प्लॉटचं. बरं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही लागवड असते का उन्हाळ्यामध्ये? हा, दरवर्षी. या वर्षीचा कसा अनुभव आहे तुमचा? आता ही सध्याला तुम्ही म्हटला की थोडंसं ओळीतील अंतर तुम्ही कमी केलेलं आहे, प्लांटची संख्या वाढवलेली आहे तुम्ही, तर कसा अनुभव आहे तो आणि कुठून ती आयडिया सुचली तुम्हाला? ही आयडिया म्हणजे असं, आम्ही दरवर्षी 8 फुटावरती बेड काढत होतो. 8-9 फुटावरती ट्रॅक्टरच्या हिशोबाने फवारणीचं नियोजन ठेवत होतो. पण काय होतं की
तेवढी ग्रोथ पाहिजे तशी होत नाही उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये. शेंडा तेवढा पाहिजे तसं चालत नाही. कॅनोपी उन्हाळ्यामध्ये काय होतं की जर समजा हा पृष्ठभाग असा वरचा जर मांडवावरती असा राहिला तर सूर्यप्रकाश पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सूर्यप्रकाश ते झाड पूर्ण घेतं. त्याच्यामध्ये तो झाड पूर्ण स्ट्रेसमध्ये जाण्याचे चान्सेस राहतात आणि मग त्याच्यामुळे पुढं फ्लावर ड्रॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि पाहिजे तसा रिस्पॉन्स प्लांटचा भेटत नाही आपल्याला उन्हाळ्यामध्ये. म्हणून साठी हे एक अशा पद्धतीची लागवड केली. त्याच्यामध्ये सकाळची सनलाईट पूर्वेकडून असताना पश्चिमेकडल्या साईडला अंधार राहतो म्हणजे सावली राहते आणि नंतर सूर्य पश्चिमेकडे गेल्यानंतर पूर्वेकडल्या साईडला अंधार म्हणजे सावली राहते. त्यामुळे सेटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीनं थोडं लागवडीचं नियोजन केलं यावे. बरोबर. आता ही प्लॉट किती आहे तुमचं सध्याला आता? हा चालूचा अर्धा एकर आहे, बाकी लागवडी आहेत सगळं. बरं. अर्ध्या एकरामध्ये किती रोप बसलेली आहेत? रोप आहेत का बिया लावले? बिया लागवड केली. बियाची लागवड. रोप मिळतात ना याच्यामध्ये? रोप पण असतात, पण काय होतं की रोपांची पाहिजे तशी उन्हाळ्यामध्ये हे होत नाहीत, रोपं सेट होत नाहीत आणि जरी सेट झाली तरी ती पाहिजे तशी ग्रोथ घेत नाही. त्यामुळे जर आपण प्रेफर करतो की बिया लागवड करा, जरी तुटाळी थोडीफार झाली तरी आपण थोडी रोपं तयार करून ठेवू एक्स्ट्राची, जेणेकरून परत त्या तुटाळीमध्ये आपण ते लावून घेता येतील. पण काही गरज पडली नाही. आपली जवळपास 90-95% जर्मिनेशन झालं होतं ह्या प्लॉटमध्ये. त्यामुळे काय परत तुटाळी सांधली, फक्त बियाच लावून घेतल्यानंतर. बरं. ओके. आता ह्याच्या आधी तुम्ही ह्याच्यामध्ये लागवड केली असणार आहे कारल्याची, तर ह्यावेळेस किती रोपं तुम्हाला म्हणजे किती बिया लागले अर्ध्या एकरासाठी? 1700 बिया बसल्या त्या प्लॉट. 1700 बिया. आणि जे तुम्ही ह्याच्या अगोदर करत होता की ओळीतील अंतर तुम्ही जास्त ठेवत होता, ती गेल्या वेळेस किती ठेवत होता आणि ह्या वेळेस किती ठेवलाय? कसं नियोजन केलं तुम्ही? दरवेळी 8 बाय 2.5 2.5 वरती लागवड असायची. यावेळी 5.5 फूट बाय 2.5 फुटावरती लागवड केली. म्हणजे 5.5 फूट ओळीतील अंतर. 2 बेड मधले अंतर, बेड टू बेड 5.5 फूट आणि सीड टू सीड 2.5 फूट. 2.5 फुटावरती बियांची आणि 5 फूट किती? 5.5 फुटावरती बेड मधलं अंतर ठेवलेलं आहे तुम्ही. ओके. तर अशा प्रकारे लागवड केली आणि दरवेळी करता ते 8 फुटाचं अंतर असतं. बरं. मग आता ही उन्हाळ्यामध्ये खरंच खूप चॅलेंजिंग असतं. खूप चॅलेंज. हा. तर एवढं ती उन्हाळ्यामध्ये त्याचे टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं त्यासाठी. रोगराईचा पण बहुतेक जास्त प्रमाणात अटॅक असतो या दिवसामध्ये. मायक्रो क्लायमेट आणि मॅक्रो क्लायमेट 2 प्रकारचे क्लायमेट असतात. ते खूप आणि स्ट्रेसवरती खूप जास्ती काम करायला लागतं. प्लांट स्ट्रेसमध्ये जायचं म्हणजे स्ट्रेस येऊच नाही म्हणून साठी काम करायला लागतं प्लांट्समध्ये त्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये महत्वाचा एक प्रश्न आहे की आता उन्हाळ्यामध्ये बरेच शेतकरी करतात की दर भेटतोय म्हणून काय करतात की उन्हाळ्यामध्ये आपला प्लॉट हार्वेस्टिंगला यावा अशा पद्धतीने नियोजन करतात. तर मुख्यतः लागवड कोणत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी केली पाहिजे की जेणेकरून त्यांना दर पण चांगला भेटेल आणि म्हणजे प्लॉट पण व्यवस्थित येईल? तसं आमच्या तर 12 लागवडी असतात. आम्ही 2-2 महिन्याच्या फरकाने 1.5-2 महिन्याच्या फरकाने कंटिन्युअसली प्लॉट टाकतच असतो. पण शक्यतो जर रेटमध्ये यायचं असेल तर 4थ्या महिन्यातली लागवड चांगली ठरली जाते. जूनमध्ये रेट चांगले असतात, शाळा भरतात, रेट त्यावेळेस डिमांडिंग असते जरा मार्केटमध्ये. त्यामुळं जूनच्या म्हणजे एप्रिलच्या लागवडी योग्य राहतात. मग आता तुम्ही ही जानेवारीमध्ये केली होती? जानेवारीमध्ये. आणि तुम्ही म्हणता एप्रिलमध्ये लागवड केल्यानंतर मग ती तिथून परत किती दिवस लागते त्याला यायला? 2.5 महिने. 2.5 महिन्यामध्ये. मग आता जर एखाद्या शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्येच प्लॉट आणायचा, तुम्ही उन्हाळ्यामध्ये हार्वेस्टिंगला यावं हे नियोजनाने तुम्ही लागवड केली होती. कधी? जानेवारीमध्ये काय तर केली होती? जानेवारीमध्ये. आणि तिथून किती दिवस लागलं तुम्हाला चालू व्हायला प्लॉट? मार्च एंडिंग. जानेवारी म्हणजे किती दिवस साधारण कालावधी जातो यासाठी? साधारणतः जवळपास यावेळी थंडी असल्यामुळं 2.5-3 महिने गेले प्लॉट चालू व्हायला. थंडी 75 दिवस गेले. 75. थंडी नसेल तर मग 60-65 दिवसामध्ये होतं चालू. थंडीमध्ये थोडंसं ग्रोथ स्लो राहते. पावसाळ्यामध्ये जरा थोडंसं ग्रोथ चांगली असते. आता काय मार्केट काय चालू आहे सध्याला? मार्केट 30-35 रुपये आहे. 30 ते 35 रुपये. मग आता हे परवडतं का एवढं 30-35 रुपये? आहे थोडंसं कमीच आहे त्या मानानं, पण वाढतील आता पुढे जाऊन. ओके. तर आता सध्याला महत्वाचा प्रश्न आहे की उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त रोगराई कुठली येते? आता अवकाळी पण थोडंसं वातावरण तयार होतं, अवकाळी पाऊस येतो मधूनच, थोडंसं क्लायमेट चेंज होतं. यामध्ये रोगराई कोणत्या प्रमाणात जास्त यावर येते? उन्हाळ्यामध्ये जर असं क्लायमेट चेंजचा इश्यू जर झाला तर सगळ्यात जास्त सकिंग पेस्टचा हेवी अटॅक होतो ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जे ॲफिड, जेसिड, व्हाईट फ्लाय ह्या सगळ्या रसशोषक किडींचा जास्त अटॅक होतो. तर त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला बायोपेस्टिसाइड्स किंवा केमिकल पेस्टिसाइड्स थोडे वापरावेच लागतात. त्याच्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये अचानक पाऊस आला किंवा अवकाळ झाले तर डाउनी आणि भुरीचा एक अटॅक थोडासा वाढतो. तर त्याच्यासाठी एक कंटिन्यूस एक फंगीसाइड वगैरे प्रिव्हेंटिव्हलाच येऊ नये म्हणूनच चांगले फवारण्या घ्याव्या लागतात.
बरं, म्हणजे आधीच त्याचे हा, उपाय करावा उपाय लागतो. करावे लागतात. ओके. तर आता तुमच्या प्लॉटवरती असं काय अनुभव आलाय का साधू आता ह्या कंडिशनला? हो, आला ना. आता मध्यंतरी पाऊस आणि थोडंसं वातावरणामध्ये बदल झाला, ढगाळ वातावरण होतं. तर त्या काळात थोडासा डावणी आणि भुरीचा अटॅक झाला होता या प्लॉटवरती, पण आपण त्याला फंगीसाइड्स यूज करून कंट्रोलमध्ये आणलं. बरं, म्हणजे औषध वगैरे कुठली त्यामध्ये वापरले तुम्ही? आता बेस्ट फंगीसाईड वापरतो. जरा थोडेसे ग्रुप चांगल्या ग्रुपमधले असे काही आहेत जे आता त्याच्यामध्ये लुनासारखे आहेत किंवा निमरॉड सारखे आहेत, निसोडियम सारखे आहेत. ते फंगस चांगला कंट्रोल करतात. आणि सारखे ग्रुप 30चे वगैरे इन्सेक्टिसाइड चांगले, त्याच्यामध्ये सिमोडिस आलं, ग्रासिया आलं, ह्या टाईपचे थोडे इन्सेक्टिसाइड वापरतो आपण. त्याच्यामुळे कंट्रोल भेटतो चांगला. ओके. तर आता त्याची लक्षणं काय असतात, म्हणजे जे रोगराई तुम्ही दावण्या भुरी म्हणता, तर ते वेलावर यायला लागल्यानंतर त्याची पूर्वक आपल्याला कसं समजतं की बाबा हा रोग यायला लागला, येवा लागला ते? म्हणजे आता कसं, जर आपण प्रत्यक्ष आपलं निरीक्षण चांगलं असेल प्लॉटमध्ये, तर आपल्याला त्या फंगसचे स्पोर, आता ह्युमिडिटी जर वाढली आणि टेम्परेचर जर वाढलं, ह्युमिडिटी प्लस टेम्परेचर दोन्ही आलं, तर त्या ठिकाणी आपल्याला फंगस येणार म्हणजे येणार. त्यासाठी आपल्याला आधीच थोडंसं नियोजन, आपलं ऑब्झर्वेशन तसं पाहिजे. तर फंगसच्या छोटासा कुठेतरी स्पोर दिसायला चालू होतं खालच्या पानांवरती, बुडातल्या. मग तिथं आपल्याला समजतं की बाबा कुठेतरी फंगस आहे. मग त्याच्यानंतर ती आता वाढत होणार आहे, तिचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, तर ते आपण त्याला त्याच वेळी कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा एखादं फंगीसाईड टाकून. मग तिथं तो कंट्रोल होतो. आणि जर तो पुढे जाऊन आता प्रिव्हेंटिव्हला जर नाही झाला, तर आपण क्युरेटिव्हला आपल्याला महागडी औषधं वापरावं लागतात नंतर. पण होतं कंट्रोल, पण त्यासाठी मग सिक्वेन्सने, क्रमाने आपल्याला थोडी औषधं चेंज करून करून करून, म्हणजे पुढं आधी सुरुवातीला प्रिव्हेंटिव्हला छोटे बाबा कमी ग्रुपमधले ज्याला तिथं हलकी औषधं म्हणून आपण प्रिव्हेंटिव्हला वापरली, तर नंतर क्युरेटिव्हला आपल्याला जास्त स्ट्रॉंग औषधं वापरावी लागतात. तिथं मग खर्च वाढतो. मग ह्याच्यामध्ये आता ती जे आता शेंड्याला काय काय कारले तुमच्या पिवळे पडलेले आहेत, जे आता लहान आहेत, तर त्यामागचं कारण काय, कशामुळे होत असेल ते वातावरणातल्या अचानक झालेल्या बदलामुळं, अचानक जे चेंज होतं वातावरण, त्यावेळेस काय होतं की समजा अचानक 30-32 टेम्परेचर आणि प्लस 40 टेम्परेचर असं जर झालं, कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान ह्याच्यामधली जी तफावत होती ना, त्याच्यामध्ये मग ते सहनशील नसतं ते एवढं, ते लगेचच असं ड्रॉपिंग किंवा येलो होऊन ते होतं. त्याच्यामध्ये जर अवकाळ जर झालं चुकून किंवा वातावरणात जर बदल झाला, तर पाऊस वगैरे झाला, तर ती ड्रॉपिंगचं किंवा पिवळं पडण्याचे चान्सेस जास्त असतात. बरं, कळी. आता ह्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये असं काय झालेलं आहे का? दिसतंय थोडं कुठं? हा, पण त्यासाठी काय उपाय वगैरे काय असतो? हा, केलं ना, उपाययोजना केल्या. त्याच्यासाठी सिस्टेमिक फंगीसाइड जास्ती करून यूज केले. फंगस खालून जमिनीतून पण कंट्रोल केली, प्लस वरून स्प्रे मधून पण कंट्रोल केली. ओके. तर आता टेम्परेचर आता चालवलं भरपूर आहे या ठिकाणी, आता चालू एप्रिल महिना चालू आहे सध्या. तर यामध्ये मग तुम्ही टेम्परेचर मेंटेन साठी पाण्याचं नियोजन वगैरे कसं करताय सध्याला? सगळ्यात मोठंच हेच आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट जमला पाहिजे. वेलवर्गीय म्हणजे कुठलंही पीक असू द्या, स्ट्रेस मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. पाण्याची याच्यामध्ये वॉटर स्ट्रेस आहे, न्यूट्रिशनचा स्ट्रेस आहे. जर ह्या स्ट्रेसमध्ये जर आपलं पीक सापडलं, तर आपल्याला पुढे त्याची पाहिजे तशी रिपोर्ट येत नाहीत, त्याला पाहिजे तसं त्याचं प्रोडक्शन त्या पटीत आपल्याला भेटत नाही. तर स्ट्रेस मॅनेज करायचा असेल तर पहिलं सगळ्यात मोठं उन्हाळ्यामध्ये आहे की वॉटर मॅनेजमेंट. तर आपलं रोजच्या रोज फर्टिगेशन आहे का, पाण्याचं फर्टिगेशन कसं आहे, एक दिवस आहे की रोजच्या रोज आहे. तर ज्यावेळेस हे पीक चालू होतं, चालू व्हायच्या अगोदर ह्याला थोडंसं पाणी कमी दिलं तरी चालतंय. पण ज्यावेळेस हे प्लॉट चालूच्या कंडिशनमध्ये असतात, त्याला किमान एक दिवस आपली जमीन कशी हलकी भारी त्याच्यावरती त्याचं पाण्याचं ठरलं जातं. पाण्याचं मॅनेजमेंट प्लस न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट. न्यूट्रिशनमध्ये ह्याला फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याचा कधीही म्हणजे असा असमतोल झाला नाही पाहिजे. प्लस मायक्रोन्यूट्रियंट्स आणि एकदम सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य हे दोन्ही पण कमी नाही पडले पाहिजे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे सगळेच मायक्रोन्यूट्रियंट्स आपले इसेन्शियल सगळेच आहेत. तर ते सगळे वेळोवेळी 15 दिवसांनी एकदा मायक्रोन्यूट्रियंट्स किंवा जे मेन न्यूट्रियंट आहेत NPKचे त्याचे फॉस्फरस आणि पोटॅशियमवरती जास्ती भर द्यावा लागतो. नायट्रोजन जरी जास्ती दिलं तरी हेवी अटॅक होतो सेकिंग पेस्टचा. तर त्यावेळी पण आपल्याला नायट्रोजनचा लिमिटेड वापर करावा लागतो ह्या प्लॉटमध्ये. अचानक नायट्रोजनचा वापर जास्ती केला तर पानाची कोवळीकी वाढते, लुसलुशीतपणा वाढतो, त्याच्यावरती लगेच थ्रिप्सचा अटॅक, सेकिंग पेस्टचा अटॅक वाढतो, फंगसचा अटॅक वाढतो. कारण लुसलुशीत जे पाला असतो ते फंगसला किंवा थ्रिप्सला ते चांगलं असतं रेस वाढण्यासाठी, त्यामुळे ते तिथं हेवी अटॅक करतात लगेच. त्यामुळे नायट्रोजन थोडा सप्रेस करून आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशियमकडे जास्त जावं लागतं ह्या दिवसामध्ये. ओके. आता पाण्याच्या नियोजनामध्ये एक प्रश्न राहिला की तुमची जमीन कुठल्या प्रकारची, आणि तुम्ही आता हे सध्याला आता हार्वेस्टिंग चालू आहे, कितवा तोडा आता सध्याला? हा तिसरा तोडा आहे. तर आता तिसरा तोडा चालू आहे. तुमची जमीन कुठल्या प्रकारची आणि तुमचं पाण्याचं मॅनेजमेंट कसं आहे सांगा आता ह्या चालू कंडिशन? ही जमीन आहे ती काळ्या मध्यम हलकीच आहे, अशी काय पाणी धरून नाही, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. ह्याला किमान दिवसाडा आम्ही पाणी देतोय.
म्हणजे एकाड एक दिवस 2 तास पाण्याचं नियोजन चालू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक दिवस सोडायचं आणि दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं. आता आज हार्वेस्टिंग चालू असेल त्याला, तर आज सोडल्यानंतर उद्याचा दिवस जाऊ द्यायचा आणि परवा दिवशी मग त्याचं टायमिंग असेल ना, सकाळ दुपार संध्याकाळ? मोस्टली सकाळचं पाणी सोडलेलं चांगलं राहतं. उन्हातमध्ये पाणी सोडणं टाळावं. सकाळ किंवा संध्याकाळी आपल्याकडे लाईटची व्यवस्था असेल तर संध्याकाळी, नाहीतर सकाळी लवकर. म्हणजे दुपारचं उन्हात चालत नाही. उन्हाचं पाणी दिलं तर त्याचं काय होतं की म्हणजे वाफ होते पाण्याचे आणि शॉक बसतो मुळांना, मुळं हे होतात, म्हणजे स्ट्रेसमध्ये जातात, मुळांना पण स्ट्रेस येतो. ओके. तर आता सध्याला सेटिंग वगैरे व्यवस्थित होते का यामध्ये? हो, आहे चांगलं सेटिंग. जर सेटिंग होत नसेल तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी? सेटिंग होत नसेल तर आता पहिली गोष्ट, सेटिंग होत नाही ह्याला एक कारण आहे की उन्हाचा अचानक वाढलेला ताण, ह्याच्यामुळे काय होतं की फुलगळ जास्ती होते. मग त्याच्यामध्ये झाड काय करते की स्ट्रेस वाढला झाडावरती की झाड मेल जास्ती प्रोड्यूस करायला चालू करतं. फिमेल फ्लावर ड्रॉपिंग होतात आणि मेल फ्लावर जास्ती प्रोड्यूस करतं. मग त्यामुळं काय होतं की झाडामध्ये हार्मोनल इनबॅलन्स झाला असं म्हणता येईल आपल्याला त्यावेळी स्ट्रेसमुळं. तर त्यासाठी आपल्याला चांगले स्ट्रेस मॅनेजमेंट करणारे, जसं की ग्रीन मिरॅकल आलं, सिलिकॉन आलं, अशा पद्धतीचे थोडेसे स्प्रे वरून घ्यावे लागतात, जेणेकरून झाडाचा स्ट्रेस मॅनेजमेंट करता येईल. त्याच्यानंतर त्याला पाण्याचं मॅनेजमेंट चांगलं ठेवलं, त्याच्यानंतर काही संजीवक आहेत, जसं आपण त्याला PGR म्हणू, तर ते आपल्याला फिमेल फ्लावर काढायसाठी उपयोगी पडतात. त्याच्यामध्ये राजनंदिनी आहे, काही आहेत असे आणखी बरेच. तर अमिनो ॲसिड्स कुठल्या चांगल्या प्रकारातले, तर ते जर वापरलं आपण तर त्याच्याने फिमेल फ्लावरची संख्या वाढवता येते आपल्याला प्लांटमध्ये. या पिकामध्ये सध्याला आता कारल्याचंच आपण बोलतो, त्यामुळे कारल्यामध्ये अगदी मुळापासून ते शेंड्यापर्यंत, जसं की मानवाच्या शरीरामध्ये हार्मोनल इनबॅलन्स होतात, तसं या पिकामध्ये पण काही असा प्रकार होतो का? हा, होतो. जसं मानवी शरीरामध्ये हार्मोनल इनबॅलन्स होतो, तसा प्लांटमध्ये पण हार्मोनल इनबॅलन्स होतो. जसं एखाद्या रोगाचा हेवी अटॅक झाल्यानंतर झाड स्ट्रेसमध्ये जातं, तसं सुरुवातीपासूनच विचार करायला गेलं तर झाडाच्या मुळाच्या, म्हणजे झाडा आपण बी लागवड करतो. बी लागवड केल्यानंतर सुरुवातीला फिजिकल म्हणजे जर्मिनेशन होताना तिथं एक हार्मोन लागतो, IBA, इंडॉल ब्युट्रिक ॲसिड नावाचा एक हार्मोन असतो, जे रूट डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात जास्ती महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर इंडॉल ब्युट्रिक ॲसिड नावाचा हार्मोन, त्याच्यामुळे ते मुळांचा विकास होतो. कॅल्शियम तिथं लागतं, कॅल्शियममुळे तिथं सेलचं मल्टिप्लिकेशन होतं. अशा प्रकारे एक रूट हार्मोन आहे. त्याच्यानंतर पुढे जसं जसं ग्रोथ होईल प्लांटची, तसं जिब्रालिक ॲसिड नावाचा एक हार्मोन असतो, जे ग्रोथसाठी उपयोगी ठरतं. तर तिथं GA, आपण त्याला GA म्हणतो, जिब्रालिक ॲसिड नावाचं एक हार्मोन आहे, ते सेल इलॉंगेशन करतं. आणि 6BA नावाचं एक हार्मोन आहे, तर ते सेलचं एक मल्टिप्लिकेशन करतं, सेल डबल करायचं काम करतं एका सेलपासून. मुळा असू किंवा वरती प्लांटचं लीफ पानं वगैरे असू, तर ते मल्टिप्लिकेशन करायचं काम हे 6BA करतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉन एक हार्मोनचंच काम करतं, ज्याने झाडामध्ये फळधारणा, फुलधारणा होते. अशा प्रकारचे हार्मोन्स असतात म्हणजे प्लांटच्या शरीरामध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये आपल्याला जसं DNA आहे, तसं प्लांटला RNA नावाचं एक हे असतं. माणसाचं जसं DNA टेस्ट होते, त्या टाईपचे प्लांटमध्ये RNA असतं. तर अशा प्रकारे असतात हार्मोन्स बॉडी. कुठल्या स्टेजला तुम्ही आपण किंवा शेतकऱ्याने त्याचा वापर केला पाहिजे? जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये मुळांचा विकास जर होत नसेल तर फॉस्फरस सोबत आपण त्याला IBA प्रेफर करतो. बाबा IBA दिलं, इंडॉल ब्युट्रिक ॲसिड नावाचं एक हार्मोन आहे, जर ते प्लांटच्या ड्रिंचिंगमध्ये घेतलं आपण सुरुवातीच्या 1-2 ड्रिंचिंगमध्ये, तर ते काय होतं की त्याने सेल फास्ट डेव्हलप होतात. आणि तिथं तो हार्मोन असल्यामुळं, म्हणजे मातीमध्ये अवेलेबल आहे तो हार्मोन ऑलरेडी, पण तो आपण आर्टिफिशियल तयार केला एक लॅबमध्ये. त्याच्यामध्ये तो जर आपण दिला तर त्याच्या मुळांचा विकास चांगला होतो तिथं IBA ने. पुढे जाऊन जसं जसं परत जिब्रॅलिक ॲसिडचा आपल्याला, जर ग्रोथ आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्ती होत असेल, समजा की आपल्या इंटरनोड मधलं अंतर जास्ती वाढत असेल किंवा अशा काही गोष्टी होत असतील, ग्रोथ जास्ती वाटायला लागली, पावसाळ्यामध्ये मोस्टली हा प्रॉब्लेम होतो, तर तिथं इथिलीन नावाचा एक हार्मोन आपल्याला त्यांच्या थांबवायसाठी तिथं एक निर्माण करावं लागतं. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, आपण PGR वापरून तिथं टाबोली सारखे पॅक्लॅब्युट्राझोल नावाचा घटक आहे, तो असलेला हार्मोन आपण त्याला तिथं सप्रेस करू शकतो. तो शेंडा थांबवण्यासाठी तिथं आपण प्रयत्न करू शकतो. प्लस बाकीचे जे आहेत ते बाकी, आता तुम्ही आता 4-5 प्रकार सांगितले त्यामध्ये, म्हणजे कुठल्या स्टेजला कुठलं वापरायचं. तसं आता फळ ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस कुठल्या स्टेजला आपण, जर फ्रूट सेटिंगचा पाहिजे असेल, फ्रूट सेटिंगच्या कालावधीमध्ये जर समजा फळधारणा जास्ती किंवा प्लांटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी होत असेल, त्यावेळेत काय होतं की फळधारणा झाल्यानंतर पुढे शेंडा चालायला प्रॉब्लेम येतो, कारण सगळं जी ताकद होती ती डायव्हर्ट होती फळांकडे, मग नंतर शेंडा कमी चालला जातो. तर त्या काळामध्ये आपल्याला IBA 6BA जो हार्मोन आहे तो घ्यायला लागतो. त्याने मल्टिप्लिकेशन होतं प्लांटचं, म्हणजे सेलचं, तिथं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला जास्ती दिसून येते. अशा प्रकारे आहेत हार्मोन.
आता हे वेगवेगळ्या स्टेजनुसार स्टेजनुसार वापरायचे त्याचा आहेत. वापर केला पाहिजे. वापर मग आणि इतर औषधासोबत ते वापर केला तरी हा चालतं? चालतो. ते असतानाच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असल्यामुळे ते कुठेही आपल्याला वापरता येतात, कुठल्याही केमिकल बरोबर ते रिॲक्ट करत नाहीत. ओके, म्हणजे त्यात आणि हे सगळं ड्रिपद्वारे सोडायचं आहे ना? ड्रीपद्वारे आहेत, स्प्रे मधून आहेत, मुळांचे आहेत ते IBA वगैरे आहेत, इसाबियन वगैरे आहेत, पण वरून फवारणीतून पण काय आहे 6B आहे, जिब्रालिक ऍसिड आहेत, अमिनो ऍसिड आहेत. ह्या प्लॉट मध्ये त्याचा वापर केला हा केलाय वापर. 6BA चा वापर केलाय, 16 IBA चा वापर केला. थंडीमध्ये मुळांचं डेव्हलपमेंट होत नव्हती त्यावेळेस IBA चा यूज केला फॉस्फरस सोबत, त्यामुळे चांगला आपल्याला रिस्पॉन्स भेटला. आता काही फ्लावर ड्रॉपिंग होत असते तर म्हणजे प्लॅनोफिक्स नावाचा एक हार्मोन आहे, NAA नॅपथाइल ऍसिटिक ऍसिड नावाचा एक हार्मोन आहे. तर तो एक हार्मोन आपण जमिनीतून दिला किंवा फवारणीतून घेतला, त्याचं प्रमाण अगदी एकदम छोटंसं आहे. 200 लिटर पाण्यासाठी आपण फक्त 30 ते 40 ml चा वापर करू शकतो. तर तो हार्मोन जर आपण फवारणीतून दिला तर फ्लावर ड्रॉपिंगची जी समस्या आहे त्यानं काय होतं की जो फळापासून खोडापर्यंतचा जो दांडा आहे फळाचा तो मजबूत करायचं काम होतं, जेणेकरून फळ ड्रॉपिंग होत नाही. तर अशा प्रकारचं एक आहे प्लॅनोफिक्स नावाचा NAA नॅपथाइल ऍसिटिक ऍसिड नावाचा एक हार्मोन आहे तो. आता ह्या वर्षी, आता गेल्या वर्षी तुम्ही आता हे प्लॉट मध्ये लागवड केली, दरवेळी जी करता तुम्ही, तर ह्याचं किती अवरेज निघतं तुमचं प्लॉटचं तसं? जर वातावरणावरती आणि सीझननुसार ठरलं जातं. जर खरीप सीझन मधले प्लॉट असतील तर आपण 25 टनापर्यंत पण रीच केलेलं आहे, आणि जर समर सीझनचे प्लॉट असतील जे की आता आहेत तर ते 10 ते 15 टनापर्यंत पर एकर आपण घेऊ शकतो. आपलं टार्गेट नेहमी असतं की आपण हाय क्वालिटी यील्ड कसं काढेल, तिकडच्या साईडला जास्त. शेवटी वातावरणाची साथ आणि निसर्गाची साथ भेटणं पण त्यामध्ये खूप गरजेचं असतंय, त्यानुसार ठरलं जातं कमी जास्त होतं. तुम्ही दरवेळी व्हरायटी चेंज करता का एकच ठेवतो? नाही, प्रत्येक वातावरणानुसार वेगवेगळी व्हरायटी असते. काही खरीप मधल्या स्पेशल चालणाऱ्या व्हरायटीज आहेत, काही समर मधल्या आहेत. आता ही समर मधली व्हरायटी आपण रुशान म्हणून लागवड केली, ही खरीपात पण चालते, पण ह्या सीझन मध्ये आपण हिला जास्त प्रेफर करतो का तर हिच्यामध्ये टॉलरन्सी चांगली आहे, व्हायरस टॉलरन्सी चांगली आहे, हिला फुटवा चांगला आहे, हिला मालाची संख्या जास्त आहे, फळं चांगली आहेत आणि मार्केटमध्ये उठाव चांगला आहे महत्वाचा, आणि मागणी चांगली आहे फळांना. आणि शिवाय हे काय होतं की आदल्या दिवशी जरी तोडला माल तरी दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जायच तोपर्यंत हा लूज पडत नाही, कडक राहतो, फ्रेश राहतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे ह्याला एक आपण जास्त डिमांड देतो, म्हणजे प्रेफरन्स देतो की बाबा हीच लागवड करावी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये. तर एक सुरुवातीचा माझा काही प्रश्न राहिलेत, तर की ज्यावेळेस तुम्ही जमिनीची मशागत करता, आता ह्याच्यामध्ये पहिला आधीच कशाचा प्लॉट होता यामध्ये? ह्याच्यामध्ये पहिला कारल्याचाच प्लॉट होता, म्हणजे हे कारलंच होतं. हा, नंतर कारलं. तो प्लॉट हार्वेस्टिंग झाल्यानंतर, तो संपल्यानंतर किती गॅप ठेवता तुम्ही दुसरं पीक घेईपर्यंत? 1 महिन्याचा साधारणतः गॅप ठेवतो. नंतर त्याच्यामध्ये मशागती होऊन जातात, त्याच्यानंतर थोडंसं रानाला थोडी विश्रांती दिली जाते, मग नंतर दुसरा प्लॉट. आता ही लागवड करताना तुम्ही कशा पद्धतीने केली होती, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली खतं किंवा जी मशागतीपासून सांगा थोडक्यामध्ये? सुरुवातीपासून ह्याच्यामध्ये मशागती केल्या आपण, त्यानंतर कल्टिवेटर वगैरे झाला, रोटावेटर झालं, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रॉपर ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून आपण त्याला शेणखत, गांडूळ खत किंवा अशा प्रकारचं आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते. जर उन्हाळा असेल तर थोडं कोंबड खताकडे न जाता शेणखत आणि गांडूळ खत वापरावं आपण. ह्याच्यामध्ये कंपोस्ट प्लस शेणखत अशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन करून बेडमध्ये घातलं. त्याच्यानंतर बेड प्रिपेअर केले, त्याच्यावरती रोटावेटर चालून परत ते मिक्स करून घेतलं, त्याच्यानंतर बेड तयार करून घेतले, त्याच्यावरती ड्रिप इरिगेशन झालं, त्याच्यानंतर 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतला. अशा पद्धतीने फुल करून लागवडी केली. बरं, आणि हे जे तुम्ही जे स्टेज वगैरे उभं केलेलं, मांडव जे आपण म्हणतो, तर ती कशा प्रकारे, किती अंतर ठेवलेलं आहे तुम्ही? कैचीमध्ये 10 फुटाचं अंतर आहे 2 कैच्यामध्ये, आणि असं काही आपण बघतोच आहे 5.5 फुटावरती आपण लागवड असल्यामुळे आपली 5.5 फूट अंतर असं आहे, आणि असं 2 बांबूंमध्ये अंतर आपण 10 फुटाचं. गेल्या वर्षी तुमचं नुकसान झालं होतं, ते फाउंडेशन काय मिस्टेक, काय चूक झाली होती, कशामुळे ते फाउंडेशन अचानक, म्हणजे आपण जी डबल तार टाकायला पाहिजे होती कडला, म्हणजे जे कैचीपासून जे मेकअप जी तार आहे तिथं तुटल्या सगळ्या स्टेजिंग, तिथं आपण डबल तार टाकायला पाहिजे होती, तिथं आपण टाकली नाही. त्याचा वाऱ्यामध्ये ते सिंगल तार असल्यामुळे ते तुटून पडलं, त्यामुळे ते पूर्णच भुईसपाटच झालं. आता यावेळेस तुम्ही डबल तार टाकली? हा, डबल. आज त्या ज्या साईडनं वाऱ्याचा फ्लो आहे त्या साईडला तरी टाकून घेतलेली डबल तार. म्हणजे शेतकऱ्यांनी मोस्टली साईडला जे आपण देतो तिथं डबल तार वापरावी, कारण गेल्या वर्षी तुमचं भरपूर नुकसान झालंय. सध्या आता कारल्या पिकामध्ये तुमचं फवारणीचं आणि ड्रिपचं, म्हणजे ड्रिपद्वारे तुम्ही जे औषध वगैरे सोडता, तर त्याचं नियोजन कसं आहे? सुरुवातीला लागवड झाल्यापासून प्लॉट जर्मिनेशन होऊन 2-2 पानावरती आला की आपण पहिल्यांदा ड्रिंचिंग चालू करतो प्लॉटला. ड्रिंचिंग मध्ये सुरुवातीला आपण त्याला मुळ्यांच्या विकासासाठी आपण त्याला IBA, त्याच्यासोबत फॉस्फरसची एखादी ग्रेड आणि ह्युमिक
असं एक चांगलं एक ड्रिंचिंग देऊन घेतो सुरुवातीला, पहिलं ड्रिंचिंग. त्याच्यानंतर त्याला आपण एक बेस्ट मायक्रोरायझा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ, बेसन अशा टाईपचे एक ड्रिंचिंग देऊन जातो. त्याच्यामध्ये भरपूर मुळ्यांचा विकास होऊन जातो. त्याच्यानंतर आपण त्याला एक मायक्रो न्यूट्रिएंट आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम वगैरे अशा टाईपचे एक ड्रिंचिंग देऊन जातो. एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक, जे की पुढे जाऊन व्हायरस वाढणार आहे आपल्या प्लॉटमध्ये. तर मग व्हायरस येऊच नये ह्यासाठी आपण त्याला एक सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आणि एक सिस्टमिक फंगिसाइड एक चांगलं ड्रिंचिंग थ्रू देतो. त्याच्यामध्ये मॅटालॅक्झिल असेल किंवा ॲडमायर असेल किंवा स्लेअर प्रो असेल किंवा फेलियम फ्लेक्झी असेल, अशा प्रकारातली औषधं आपण त्याला सिस्टेमिक खालून मुळांमधून देतो. त्यामुळे झाड पूर्णपणे विषारी बनलं जातं आणि पुढे येणारा व्हायरस किंवा रसशोषक किडींचा अटॅक आपण तिथं थांबवू शकतो. तर दुसरं फवारणीतून त्याला त्याच वेळेमध्ये सुरुवातीला बायोलॉजिकल फवारणी आपण त्याच्यामध्ये घेतो. सुरुवातीची लहान अवस्था असते, त्याच्यामध्ये पहिलं आपण त्याला निमतेलपासून सुरुवात करू. रिजेंट निमतेलची एक फवारणी पहिल्यांदा, त्याच्यामध्ये रसशोषक किडी आणि जे पतंग येतात बाहेरून, तर त्यांचा एक तिथं उपद्रव होऊ नये म्हणूनसाठी एक तिथं चांगल्या प्रकारे काम होतं. त्याच्यानंतर आपण त्याला बायोलॉजिकलच फवारणी 1-2 फवारण्या सुरुवातीला, एक बायो 303 आलं, त्याच्यामध्ये बायोविट आलं, टॉनिक आलं PGR मध्ये, किंवा अजून इसाबियन, अशा टाईपचे भरपूर सारे एक PGR येतात आणि ते एक कंटिन्यू असे आलटून पालटून फवारण्या घेतल्या. आणि सुरुवातीच्या काळामध्ये एक लहान अवस्थेमध्ये असताना एक मेजर अटॅक होतो आळीचा. जमिनीतली जी काळी आळी असते किंवा हिरवी आळी, तर ती काय करते की झाडं खायला चालू करते उगवताना. प्लांट जर्मिनेट होताना लहान असताना कोवळ्या अवस्थेत असतात आणि त्यावेळी त्याच्यावरती अटॅक करते आळी आणि ती खाऊन टाकते पूर्ण. म्हणजे त्यावेळी पान किडकं होणं किंवा शेंडा संपवणं, तर तिथं ते झाड डिस्ट्रॉय होतं, पूर्ण संपून जातं. मग त्यावेळी आपल्याला त्यांच्यावरती लक्ष ठेवायसाठी, जर तसा हे अटॅक वाटत असेल आपली, जर पहिलं त्या जमिनीमध्ये खराब पीक असेल, म्हणजे आळीवर्गीय पीक असेल, त्याच्यामध्ये जास्त आळ्यांचा अटॅक असेल, तर त्याचे कोष जमिनीमध्ये पडलेले असतात. त्याच्यामुळे ते आळी परत निर्माण होते आणि ते जास्त अटॅक करते. तर त्याचा काळ एक असा असतो की वातावरणामध्ये थोडीशी उष्णता असेल, तर त्या काळामध्ये थोडे अंडे लवकर उबतात त्यांच्या आणि ते लवकर अटॅक करायला चालू करतात, लार्वा. तर ते खायला चालू करायच्या अगोदरच आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याची नायनाट करावा लागतो. अशा पद्धतीच्या आहेत थोड्या. म्हणजे मशागतीच्या वेळेस मग तसं काही करता येते का उपाययोजना? उपाययोजना आहेत. जर आपला जमिनीमध्ये जर सारखं तेच पीक होत असेल कंटिन्युअसली, आणि तर त्यासाठी आपल्याला जमीन तयार करताना, बेड तयार करताना त्याच्यामध्ये दाणेदार मधलं रिजेंट असेल किंवा इन्सेक्टिसाइड कोणतंही, किंवा कार्बोफ्युरॉन आहे, कार्बोफ्युरॉन दाणेदार मधलं जर बेडवरतीच टाकून दिलं, तर त्याने करून काय होतं की पुढे जाऊन तो रोगच येत नाही, म्हणजे त्या आळ्या वगैरे तिथं त्या जन्मालाच येत नाहीत. मग ते आपलं पीक सुरक्षित राहतं अशा वेळी. तर नंतरचा असा प्रश्न आहे की बरेच शेतकरी प्लॉट मध्ये लागवड करताना कसा प्लॉटची कशी निवड करावी, थोडक्यामध्ये जमिनीची निवड कशी करावी किंवा पाण्याचं नियोजन कसं लावावं ह्याच्यावर डिपेंड असतं आपला प्लॉट कसा येतोय. बरोबर, तुम्ही आपण चर्चा करत असताना म्हणला की पाण्याचा pH चेक केला पाहिजे किंवा जमिनीतलं काय EC म्हटलं ना, काय EC चेक केला पाहिजे. नेमकं काय कारण आहे ते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुठलाही भाजीपाला करायचा असेल तर जमिनीची निवड खूप महत्वाचा विषय आहे. जमिनीची निवड करताना त्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, सेंद्रिय कर्ब म्हणतो आपण त्याला, तर तो किती आहे. आपल्या जमिनीमध्ये किमान 1.5% कार्बन पाहिजे, ऑर्गॅनिक कार्बन. तर आज सगळीकडेच, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये म्हटलं तरी असं झालंय की सेंद्रिय कर्ब हा 0.5च्या खाली आलेला, 0.5च्या खाली आलेला आहे. तर ऑर्गॅनिक खतं घालत नाही शेतकरी, तर सोप्या पद्धतीनं तिथं रासायनिक खतांचा वापर केला जातो. मग त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा घटत चाललेला आहे, खाली येत चाललेला आहे. तर अशा वेळेमध्ये आपल्याला सेंद्रिय घटकांचा जर आपल्या जमिनीमध्ये वापर नसेल तर त्या ठिकाणी ते पीक येऊ शकत नाही. म्हणजे 1-1.5% तरी आपल्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे जमिनीमध्ये. दुसरी माती परीक्षण केलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये जमिनीची EC असेल, जमिनीचा pH असेल, तर ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. जसं पाण्याचा pH आहे, पाण्याचा TDS आहे, ह्या गोष्टी पण चेक कराव्या लागतात. फवारणीसाठी जे आपण पाणी वापरतो त्याचा रिव्हर्स ऑस्मॉसिस पद्धतीचं, म्हणजे ROचं पाणी, आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला ते शक्य होत नाही, पण ROचं पाणी वापरणं, कारण जे कंपनीज आपल्या रिपोर्ट देतात आपल्याला, समजा आपण कुठलंही एक केमिकल घ्या, त्याचं जर पिकांवरती आपण हे असतो, म्हणजे किती वेळ ते काम करणार आहे आणि कसं काम करणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं की जर समजा त्या औषधाचा जो तिथं लॅबमध्ये रिपोर्ट करताना ते हे करतात, म्हणजे ROचं पाणी वापरून करतात, म्हणजे मिनरल पाणी वापरून करतात, तर आपल्या शेतकऱ्याचं पाणी असतं बोरचं, विहिरीचं,
मग क्षार त्याचा भरपूर. क्षार असतात भरपूर, हम्म. मग त्याचा TDS जास्त असतो. ह्युमन हेल्थसाठी 200 TDS पाणी म्हणजे ह्युमन बॉडीसाठी आहे. तसं फवारणीसाठी 20 ते 30 TDS किंवा 50 TDSच्या आतमधलं पाणी योग्य मानलं जातं. आणि पाण्याचा pH हा 7.0 ते 7.2 7.5च्या आतमध्ये असावा, जेणेकरून तो न्यूट्रल समजला जातो. त्याचे रिपोर्ट चांगले येतात. जर पाण्याचा pH हाय असेल, आपल्या जमिनीचा pH हाय असेल, तर तिथं कुठलंही खत अपटेक होत नाही किंवा फवारणीचे रिपोर्ट आपल्याला पाहिजे तसे येत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फवारणीचा जो काळ आहे, ज्यामध्ये काही फवारणी आपण करताना चुकीच्या पद्धतीनं करतो. म्हणजे फवारणीसाठी जे आपल्याला ह्युमिडिटी लागते ती 45% ह्युमिडिटी असावी आणि 25 डिग्री सेल्सिअस तापमान असावं. तर असं तापमान आपल्याला ज्यावेळी म्हणजे शक्यतो हे तापमान आपल्याला सकाळच्या वेळी भेटतं उन्हाळ्यामध्ये. तर अशा पद्धतीची ह्युमिडिटी 45% ह्युमिडिटी आणि 25 डिग्री सेल्सिअस तापमान. तर ह्या तापमानामध्ये जर आपण फवारणी केली ह्या अवस्थेमध्ये, तर आपल्याला 100% औषधाचे रिपोर्ट चांगलेच येतात. म्हणजे जर आपण चुकीच्या पद्धतीनं, आता जर उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण 8 नंतर 9 नंतर फवारणी करायला जाऊ, तर त्यावेळी टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि प्लस संध्याकाळच्या टायमिंगला पण करतात. हा, संध्याकाळच्या वेळी पण योग्य ठरते फवारणी. पण कसं होतं की जर आपल्याला प्लांट, जर आता काय होतं की दिवसभर ऊन खातं म्हणजे झाड, खूप सुकट होतात पानं, त्याच्यानंतर ते झाड असं स्ट्रेसमध्ये असतं संध्याकाळी. मग त्यावेळी जर त्याच्यावरती आपण फक्त पाण्याची फवारणी केली, म्हणजे कोरं पाणी विदाऊट केमिकल, तर ते झाड स्ट्रेसमधून बाहेर निघायला भारी पडतं. पण ते सगळं शेतकऱ्यांना शक्य होत नाही, कारण प्रत्येकाकडे ट्रॅक्टर ब्लोअर वगैरे अवेलेबल नसतं. मग त्यावेळी मग ते नाही शक्य होत. आणि जर केमिकल अशा वेळेमध्ये आपण जर थकलेलो असू आणि आपल्याला आणखीन काम लागलं तर आपण कंटाळतो. तसं त्या पद्धतीनं तिथं झाडाचं काय होतं की दिवसभर ते ऊन वारा खाऊन थकलेलं असतं, आणि त्या काळामध्ये जर आपण त्याला आणखीन केमिकलचा ओव्हरडोस टाकला तर ते आणखीन स्ट्रेसमध्ये जातं. मग तिथं आणि ते स्ट्रेस कमी करायसाठी आणखीन आपल्याला परत अँटी स्ट्रेस वापरावे लागतात. मग भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या ह्याच्यामध्ये. खर्च पण वाढतो, प्लस रिपोर्ट येत नाहीत पाहिजे तसे, आणि आपला वेळ पण वाया जातो. आणि ते फवारणीची योग्य वेळ माझ्या हिशोबाने मॉर्निंगची असावी. सकाळी लवकर फवारणी केली तर ह्या दिवसामध्ये तर ऍटलिस्ट की एप्रिल मे महिन्यामध्ये जर फवारण्या करत असू तर आपल्याला अशा फवारण्या करणं गरजेचं आहे, ज्याकडे 45% आपल्याला ह्युमिडिटी आणि 25 डिग्री सेल्सिअस तापमान असावं. ही एक टेक्निकल गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि खरं तर महत्वाचा प्रश्न आहे की हे जे तुम्ही तरकारीमध्ये उतरलात आता, म्हणजे कारला असेल, घोसाळ असेल, दोडका, अजून बरेच तुम्ही वेलवर्गीय काम करताय खूप वर्षापासून. खरोखरच हे परवडतंय का सध्याला आपल्याला? हो, 100% परवडतं. जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर अवेळी खर्च करायची गरज येत नाही. जर आपण नियोजन सुरुवातीपासून व्यवस्थित ठेवलं तर आपले प्लॉट अगदी 50-60 हजार रुपयामध्ये एक चालू होण्याच्या कंडिशनला जातो. म्हणजे जर आपलं तारकाटी घरची असेल तर आपल्याला बाकी जास्ती खर्च होत नाही. फक्त आपलं मॅनेजमेंट त्या पद्धतीचं पाहिजे. आपण म्हणतो ना की उपाययोजना कराव्या आधीच, जर रोग यायच्या आधीच उपाययोजना झाल्या पाहिजे. हा, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. म्हणजे तर रोग यायच्या अगोदर जर आपण फवारणी घेतली तर ते बेस्ट राहतं. जर आता आपल्याला समजलं पण पाहिजे, म्हणजे ते त्यावेळी काय होतं, समजा ढगाळ वातावरण झाले तर आता नागाळीचा पतंग येणार, नागाळी अंडी घालणार आणि नागाळी पडणार, किंवा ज्यावेळेस ढगाळ वातावरण होतं त्यावेळेस व्हायरसचा, रेशोशी किडींचा अटॅक वाढतो. तर मग आपण प्रिव्हेंटिव्हलाच, आपल्याला माहिती आहे ना की आता होणार आहे, तर मग आपण प्रिव्हेंटिव्हलाच एक स्प्रे घेतला तर ते बेस्ट राहतं. त्याच्यानंतर फंगसमध्ये पण बोलायला झालं तर डावणी, भुरी, तर ते काय होतं की त्या ढगाळ वातावरणामध्ये जास्त ऍक्टिव्ह होतं. मग त्याच्या आधी आपण एक रसशोषक किडींसाठी आणि एक फंगससाठी प्रिव्हेंटिव्हलाच फवारणी घेतली तर नंतर आपल्याला क्युरेटिव्ह स्टेजला जायची गरज पडत नाही. म्हणजे औषधं पण अशी आहेत मार्केटमध्ये, तुम्हाला प्रिव्हेंटिव्हला पण काम करणारी आहेत आणि क्युरेटिव्ह स्टेजमध्ये पण आहेत. मग आपल्याला ऑप्शन आहे की आपण कुठल्या स्टेजमधलं वापरायचंय. जर आपल्याला रोग यायच्या अगोदर वापरायला गेलं तर ते कमी पैशामध्ये होऊन जातं, आणि जर रोग आल्यानंतर आपल्याला घ्यायचं झालं तर मग आपल्याला हाय मॉलिक्यूल वापरावा लागतो, तिथे आपल्याला खर्च दुपटीनं तिपटीनं वाढवावा लागतो. हा, मग आणि त्या गोष्टींना हे करायला, आळा घालण्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्हलाच काम करावं, असं म्हणजे शेतकऱ्यांनी असा वापर करावा लवकर. पण माझा प्रश्न असा होता की यामध्ये प्रॉफिट राहतं का? हा, 100% तुमचं सध्या कशी सिच्युएशन? प्रॉफिट राहतं. जर असं माझं तर असं टार्गेट आहे की बाबा यील्ड आपल्याला एकरी 15 ते 20 टनापर्यंत यील्ड निघावं, आणि निघतंच. आणि जर खरीप सीझन असेल तर 25 टनापर्यंत. तर आता माझं असं टार्गेट आहे की रोजचा आपला 300-400 किलो माल आपण पकडला मार्केटला. सध्याला तुम्ही कारल्याचं? हा, कारल्यामध्ये आपलं म्हणजे पर डे हार्वेस्टिंग असतं, म्हणजे रोज हार्वेस्टिंग करायचं आणि आपल्याला रोज पैसा पाहिजे. त्यामध्ये आपण करतो ह्यासाठी आपला रोज खर्च आहेत, आपल्याला रोज पैसे पाहिजे. तर मग त्यासाठी आपण असं करायचं की नियोजन, की आपला रोजचा 300-400 किलो माल मार्केटला डेली गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला 30 रुपये जरी दर मिनिमम भेटला, आणि 30 पासून 70-60 पर्यंत कारलं विकले आम्ही, तर त्याच्यामध्ये जर रोजचा जर मार्केटमध्ये 300 किलो जरी माल असला तरी आपल्याला 10 ते 12 हजार रुपये रोजचे
मिळून जातात त्याच्यातून आपला खर्च, लेबर खर्च किंवा औषधाचा खर्च सगळा सोडला तरी 8 ते 10 हजार रुपये आपल्याला पर डे मिनिमम भेटतात. आणि जर आपण हे एका प्लॉटचं गणित लावलं, असे भरपूर प्लॉट असले तर मग आपल्याला मल्टिप्लिकेशन आपल्याला पैसे भेटतात. मग आपण करावं लागतं, म्हणजे त्या पद्धतीने सेल पण झाला पाहिजे, आपलं नियोजन तसं पाहिजे, मार्केटिंगचं तसं नियोजन पाहिजे, इथलं व्यवस्थापन तसं पाहिजे शेतातलं, अशा पद्धतीनं. आणि माझं तर टार्गेट असं राहतं की बाबा पर डे 10,000 रुपये आपल्या घरामध्ये कसे येतील ह्या शेतीतून, तर त्याच्याकडे एक फोकस्ड आहे आपण. बरोबर. प्रत्येक पिकातून, कुठलंही पीक असू द्या. आता सध्याला तुमच्या शेतामध्ये कुठली कुठली पिकं आहेत? आता वेलवर्गीयमध्ये कारले आहे, गोसावळे एक आहे, आणि आता मध्यंतरी आपण त्याच्यामध्ये काकडी, दोडका अशी पिकं घेतली होती. आणि आता पण तुम्ही कारल्याची लागवड केली? हा, कारला आता गेली 1.5 एकर लागवड केली परत. आता हे एप्रिलमध्येच, किती एप्रिलला केली तुम्ही? आता जस्ट मागच्या 4 दिवसापूर्वी एक प्लॉटची लागवड झाली आहे 1 एकरची, आणि आता 1 एकर बांधणीसाठी आले. आता एकदम कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्याची लागवड केली. ही याचं वाढ होईल का तुम्हाला पाहिजे तशी? हो, होईल, 100% होईल. म्हणजे आपला जेवढा बेसिसवरती आपल्याला जेवढा प्रयत्न करता येईल आपल्या, तेवढा आपण करून त्याला सक्सेस करणार. आता हे कुठल्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला चालू होते? हे नेमकं पावसाच्या तोंडावरती म्हटलं तर जून महिन्यामध्ये हे चालू होते. धन्यवाद, तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कारले या पिकाबद्दल, म्हणजे वेलवर्गीयमध्ये पिकामध्ये म्हणजे लागवडीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण या शेतकऱ्याचं नियोजन पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी यांचं बारमाही नियोजन असतं. आणि सध्याला उन्हाळ्यामध्ये यांनी कारल्याची लागवड केलेली आहे, तर त्यामध्ये बघा त्यांनी पाण्याचं नियोजन असेल किंवा फवारणीचं नियोजन असेल किंवा खतांची मात्रा असेल, याबद्दल सर्व डिटेल माहिती आपल्याला यांनी शेअर केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ, आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ घेऊन. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये यांचा नंबर दिलेला आहे, तर त्यावरती तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता, तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती मिळेल. धन्यवाद, भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन.